मित्रांनो, सर्वांचं शेतकरी बिझनेस सोशल मीडियामध्ये स्वागत आहे. मी योगेश कदम. आज आपण पिकातील उत्तम वाढीसाठी आणि अधिक उत्पादनासाठी एकूण 16 ते 17 अन्नद्रव्ये आवश्यक असतात त्यांचे वर्गीकरण खालीप्रमाणे माहिती देणार आहोत. आता पहा, त्यामध्ये पहिला मुद्दा आहे मुख्य अन्नद्रव्ये म्हणजे प्रायमरी न्यूट्रिशन म्हणजे NPK, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश. ही अन्नद्रव्ये पिकांना मोठ्या प्रमाणात लागतात. आता नायट्रोजन पहा, नायट्रोजनचं काय काम आहे? झाडांची शाकीय वाढ, फांद्या आणि पानांची गडद, हिरवा रंग यासाठी आवश्यक आहे. त्यानंतर स्फुरद, मुळांची जोमदार वाढ, फुलधारणा आणि फळधारणेचं महत्त्वाचे. पालस म्हणजे पोटॅश, पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि फळांची गुणवत्ता आणि चव टिकाऊपणा सुधारणे. आता यामध्ये सेकंडरी म्हणजे दुय्यम अन्नद्रव्ये, याची गरज मुख्य अन्नद्रव्यापेक्षा थोडी कमी असते, पण ती पिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. यामध्ये पहिला आहे कॅल्शियम. कॅल्शियम हे पेशी विभाजनासाठी आणि नवीन पालवीच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. मॅग्नेशियम प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत हरितद्रव्य तयार करण्यासाठी आवश्यक आहे. गंधक तेलबिया पिकामध्ये तेलाचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि प्रथिनांच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे आहे. आता हे झाले दुय्यम. आता सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणजेच मायक्रोन्यूट्रन. हे अन्नद्रव्ये पिकांना अतिशय अल्प प्रमाणात लागतात, परंतु त्यांच्या अभावामुळे उत्पादनात मोठी घट येऊ शकते. त्यामध्ये पहिलं सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे मायक्रोन्यूट्रन आहे. लोह म्हणजेच आयरन म्हणतात. हरितद्रव्य निर्मिती आणि श्वसन प्रक्रियेत मदत करते. जस्त म्हणजे झिंक, पिकातील संप्रेरक म्हणजेच हार्मोन्स सक्रिय करण्यासाठी आणि वाढीसाठी आवश्यक. बोरॉन हे परागीभवन, फळधारणा आणि फळे तडकण्यापासून वाचवण्यासाठी महत्त्वाचे कार्य करतं. म्हणजे इतर म्हणजे तांबे, कॉपर, मंगल म्हणजे मॅग्नेज, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन. आता अन्नद्रव्याचा प्रकार पहा, प्राथमिक, दुय्यम आणि सूक्ष्म अशा प्रकारे आहे. प्राथमिकमध्ये येतात नत्र, स्फुरद, पालस, प्रमुख कार्य जोमदार वाढ आणि मुळांचा विकास. दुय्यममध्ये येतात कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, पेशींची मजबूती आणि हरितद्रव्ये. थोडक्यामध्ये माहिती, सूक्ष्ममध्ये जास्त लोह, बोरॉन हे फुलधारणा, परागीभवन आणि रोगप्रतिकार. पिकांच्या गरजेनुसार माती परीक्षण, सॉइल टेस्टिंग करून खतांचे योग्य नियोजन करावे, जेणेकरून अन्नाचा संतुलित पुरवठा होईल. म्हणजे जे तुमच्या जमिनीत कमतरता अन्नद्रव्याची ती देता येईल तुम्हाला. ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या शेतकरी बिझनेस सोशल मीडियाला लाईक, शेअर, फॉलो करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.